लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रात्र झालेली असते. कृष्णा मधूशी बोलत आहे. कृष्णा मधूला सांगत आहे की उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला तू जी मुलगी दत्तक देणार आहेस ना तिला भेटायला जायचं आहे. आपण तर पूर्ण एक्साइटमेंटमध्ये आहे. त्यामुळे आता आपण जाऊन झोपतो. आजचा दिवस असा पण खूप काय चांगला गेलेला नाही आहे. आता आपल्याला पटकन जाऊन झोपणं गरजेचं आहे, असं म्हणून ती मधूला तेथून कटवत असते. मधू तिच्या समोरून निघून जाते. मधूची पाठमोरी आकृती कृष्णाने पाहिलेली आहे. कारण तिला मधू गेल्यानंतर राघवला भेटायचं असतं. मधू गेलेली पाहून कृष्णा धावत पळत राघवकडे गेलेले आहे. राघव अजूनही त्याच्या रूममध्ये शांत बसलेला आहे आणि त्याच्या समोर त्याने आपल्या फॅमिलीची फ्रेम धरलेली आहे. आपल्या घरातल्या सर्व सदस्यांना राघव निहाळत आहे. कशाचं काय होऊन बसलंय असा प्रश्न त्याच्या मनामध्ये येत आहे. राघव एकटक उदास होऊन त्या फ्रेमकडे पाहत आहे. सावी, सिंधू आणि विनू यांची त्याला खूपच आठवण येत आहे. तेवढ्यात दरवाजा उघडून सिंधू आतमध्ये येते. राघवचा तो उदास चेहरा पाहून तिने मनामध्ये ठाम केलेला विषय आता ती राघवशी बोलणार असते आणि राघवशी ती समोर उभा राहून बोलत आहे. राघवला म्हणते की मला माफ करा. मी तुमचा खूप छळ केला ना, मी तुम्हाला खूप त्रास दिला ना, पण आता हा त्रास देणं मला शक्य होत नाही. कृष्णाचा बदललेला आवाज ऐकून राघवला मोठा धक्काच बसलेला आहे. कारण ती आता सिंधूसारखं बोलत आहे. सिंधूचा तो आवाज ऐकून आणि सिंधूप्रमाणे बोलणाऱ्या कृष्णाला पाहून राघवला समजलंय की कृष्णा आपल्याकडे का आलेले आहे. राघव म्हणतो, काय झालं? तेव्हा ती म्हणते की मला आता तुमचा त्रास सहन होत नाहीये. आत्तापर्यंत मी तो सहन करण्याचा प्रयत्न केला, पण मला असं वाटते की आज मी तुम्हाला खूपच त्रास दिला. मी कृष्ण नाही, मी तुमची सिंधू आहे. अशा प्रकारे कृष्णाने स्वतःचं सत्य राघवला सांगितलेलं असतं. सिंधूनं सांगितलेल्या सत्यामुळे राघवचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. राघव म्हणतो, मला हेच तर पाहिजे होतं. तूच माझी सिंधू आहे हे मला अगोदरपासून माहीत होतं. पण तू हे सगळं का लपवलं ते मला माहीत नव्हतं. तेव्हा ती म्हणते, आपल्या सावीचा जीव धोक्यात आहे. काही दिवस मला अजून हे नाटक करू द्या. तेव्हा राघव विचारतो, सावी कुठं आहे? मला सावीचा पत्ता सांग. सावीचा जीव धोक्यात असेल तर मी देखील तुला मदत करतो. पण कृष्णा त्याला म्हणते की सध्या मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. मला अजून काही दिवस द्या. त्यानंतर हा सगळा विषय व्यवस्थितपणे क्लिअर होईल. आपल्याला सिंधू बोलतेय या गोष्टीमुळे आनंदित झालेला राघव सिंधूला कडकडून मिठी मारतो. मी तुझी किती दिवस झालं वाट पाहत होतो. तू हे सत्य मला सांगावं यासाठी मी किती झुरत होतो हे तुला माहिती नाहीये, असं म्हणून राघवने तिला कडकडून मिठी मारलेली असते आणि सिंधू देखील त्याला मिठी मारते. पण हे सगळं सिंधूचं स्वप्न आहे. आपण जर का राघवला सांगितलं तर आत्ता सावीचा जीव धोक्यात येईल, त्यामुळं हे आपल्याला सांगता येणार नाही असंच तिला दरवाजाच्या बाहेर उभारून वाटत आहे. अजून देखील राघव आतमध्येच आहे आणि राघव आपल्या फॅमिलीच्या फोटोकडे पाहत बसलेला आहे. आपली सावी, आपला विनू, आपली सिंधू एके दिवशी माघारी येतील असा विश्वास त्याला वाटत आहे आणि तो त्या प्रेमकडे पाहत बसलेला आहे आणि पुन्हा एकदा कृष्णा त्याच्याकडे पाहत आहे. आपलं सत्य सांगावं की न सांगावं या गोष्टीमुळे ती एकदम बेचैन झालेली आहे. राघवला सावीची खूप आठवण येत आहे. सावीच्या वेगवेगळ्या आठवणीने राघव अगदी त्रस्त झाला आहे. ही कृष्णा नसून ही सिंधू आहे आणि हिने सावीला कुठं ठेवलं असेल असा प्रश्न त्याच्या मनामध्ये येत असतो. त्याचबरोबर त्याला सावीच्या जुन्या गोष्टी आठवत असतात. तुम्ही माझे पप्पा व्हाल का? म्हणजे मी तुमचं नाव लावू शकेल. सावी राघव सावंत असं माझं नाव होईल, असं देखील ती म्हणलेली असते. राघवला जुन्या आठवणीने अगदी भरून आलेलं असतं. कधी एकदा आपण सावीला भेटतोय असंच त्याला झालेलं असतं, पण ती वेळ आत्ता आलेली नाहीये असं देखील त्याला वाटत असतं. इकडे गोदामावशी रूममध्ये येते तेव्हा पाहते की रूमचं सगळं वातावरणच चेंज झालेलं आहे. रूमला डेकोरेट करण्यात आलेलं आहे. वेगवेगळे खाण्याचे पदार्थ तेथे ठेवलेले आहेत. पण सिंधू तेथे नाही आहे आणि अचानक सिंधू तेथे आलेली आहे. हे सर्व काय आहे असा प्रश्न गोदाने सिंधूला केलेला आहे.
तेव्हा सिंधू म्हणते, की "हे सगळं राघवनं केलेलं आहे." गोदा म्हणते, "नक्की काय झालं? तू मला सांगशील का?" सिंधू मात्र एकदम शांत झालेली गोदाला पाहायला मिळते. सिंधूच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे आणि सिंधूने गोदाला कडकडून मिठी मारलेली आहे. गोदा म्हणते, "काय झालं सिंधू? नक्की मला सांगशील का? कोणती गोष्ट तुझ्या मनाला लागलेली आहे?" तेव्हा ती गोदाला काहीच बोलत नाही. "मला शांतपणे तुला मिठी मारू दे. मी सगळं काही तुला सांगेल, पण गोष्टी हाताच्या बाहेर जायला लागलेल्या आहेत, असं मला वाटतंय," असं ती म्हणते. "राघवचा त्रास आता मला सहन होत नाही. राघव माझ्यासाठी जे काही करतोय ना, त्या गोष्टीमुळे मला असं वाटतंय, की त्याला सगळं सत्य सांगून टाकावं." गोदा विचारते, "नक्की काय झालं ते मला सांगशील का?" तेव्हा सिंधूने तिला सांगितलं, "राघवने ही रूम डेकोरेट केली आणि मला पुन्हा एकदा लग्नासाठी मागणी घातलेली आहे. आणि तो म्हणतोय, की तू सिंधू आहे मला माहीत आहे, पण हे सत्य तू का लपवतेस मला माहीत नाही. आणि त्याने माझ्यासाठी एवढं सगळं काही करून मी त्याला हे सगळं सत्य सांगू शकले नाही. उलट मी त्याला थोबाडीत ठेवून दिली. मला असं काहीच करायचं नव्हतं. पण मला हे सगळं करावं लागलं कारण बाहेरून मधू हे सगळं ऐकत होते." गोदाला झालेल्या सर्व प्रकाराचा मोठा धक्का बसलेला असतो. ती म्हणते, "खरंच तू त्या पोलिसवाल्याबरोबर न्याय करत नाहीयेस. तो तुझ्यावर खूप प्रेम करतोय, पण तू मात्र त्याच्याशी व्यवस्थित वागत नाहीये." तेव्हा सिंधू म्हणते, "ठीक आहे, आता मी त्याला सगळं सत्य सांगूनच टाकते." तेव्हा गोदा तिला थांबवते. "आता घास तुझ्या तोंडाशी आलेला आहे. उद्या तू तिच्याबरोबर आपल्या सावीला पाहायला जाणार आहेस, तर आता हे सत्य लगेच राघवला सांगू नको," असं तिनं म्हणलेली आहे. कारण आजपर्यंत तू ज्या गोष्टीसाठी थांबली होती, ती गोष्ट आता घडणार आहे आणि त्यामुळे आत्ता तू राघवला कोणतंच सत्य सांगू नको. आता घास पार तोंडाशी आलेला आहे, तेव्हा हे नाटक बंद करू नको, असा सल्ला गोदाने तिला दिलेला असतो. आता एक तर दिवसाची गोष्ट आहे. एका दिवसात सावी तुझ्या मिठीत असेल आणि त्यानंतर राघवला तू सगळं सत्य सांगून टाक, की तू कशामुळे सिंधूची कृष्णा झाली. कृष्णाला देखील गोदाची ही गोष्ट पटते. सिंधू देखील म्हणते, "तुझं बरोबर आहे. आता थोडेच तर दिवस राहिलेले आहेत. उद्याच माझी आणि सावीची भेट होईल. मी सावीला कडकडून मिठी मारेल आणि त्यानंतर तिला आपल्या घरी घेऊन येईल आणि मग घरी आल्याबरोबर राघवला भेटून मी सगळं काही सांगेल." तेव्हा गोदा थोडी इमोशनल झालेली आपल्याला पाहायला मिळते. "तुझी सावी आणि तुझा राघव तुला मिळाल्यानंतर या गोदाची आठवण ठेवशील का गं सिंधू?" असं ती तिला विचारते. तेव्हा सिंधू तिला म्हणते, की "असं का बोलतेस तू? तू आता माझी आहेस. तू मला किती मोठ्या संकटातून बाहेर काढलेलं आहेस ते मला माहीत आहे. सावी जरी आली तरी तू आता इथंच माझ्याजवळ कायमचं राहायचं," असं ती म्हणते. सावीच्या आठवणीने तळमळणारी कृष्णा स्वतःच्या उशीमध्ये ठेवलेला सावीचा फोटो काढते आणि त्या फोटोकडे पाहतच राहते. कारण तिला सावीची खूप आठवण येत असते. सावीबरोबर घालवलेले क्षण तिला आठवत असतात. माझी सावी नक्की कुठे असेल? या मधूने तिला कुठं किडनॅप करून ठेवलं असेल? असा विचार ती करत असते. सावीचा फोटो तिने आपल्या हृदयाशी लावलेला आहे. तर इकडे राघव मात्र प्रचंड रागात आहे. आपण सिंधूला प्रपोज केलं तरी देखील तिने ते मान्य केलं नाही, की ती कृष्णा नसून सिंधू आहे आणि उलट आपल्याला तिने मुस्काडीत मारलेले आहे. त्याचबरोबर सावीचा काहीही पत्ता तिने अजूनही सांगितलेला नाहीये, पण तिचं हे नाटक आता मी जास्त दिवस चालू देणार नाही. या नाटकाचा पर्दाफाश मी लवकरच करेल आणि सर्वांना दाखवून देईल, की ही कृष्णा नसून सिंधू आहे आणि तिच्याकडून सावीचा पत्ता घेईल. पण आता त्याला राग आलेला असतो आणि एक वस्तू उचलून तो आता आपल्या आरशाच्या प्रतिबिंबावर जोरात भिरकावून मारून आरसा फोडणार असतो. पण तेवढ्यात पाठीमागून धावत पळत विनू आलेला आहे. विनूच्या आवाजाने राघवने ती वस्तू तशीच खाली ठेवलेली असते आणि विनूला तो विचारतो, "बाळा, तू अचानक कसं काय आला?" तेव्हा विनू सांगतो, की "आम्हाला सोडलेलं आहे कारण आमच्या शाळेतील एक मुलगी मिसिंग आहे. एक मुलगी मिसिंग आहे आणि तिला किडनॅप केलेलं आहे असं सर्वजण म्हणतायत." राघव म्हणतो, "असं काही झालेलं नसेल." पण विनू सिरियसली सांगत असतो, "हो, असंच झालेलं आहे. आमच्या शाळेतली मुलगी मिसिंग आहे आणि तिला किडनॅप केलेलं आहे. आमच्या शिक्षकांनीच आम्हाला हे सांगितलेलं आहे."
आपली सावी देखील किडनॅप झाली असेल का? असा प्रश्न तो राघवला करतो. तेव्हा तो विनूच्या तोंडावर हात ठेवतो आणि असं काही बोलू नको. आपली सावी व्यवस्थित आहे. तू काहीही काळजी करू नको, असं राघव त्याला म्हणतो. खरं तर राघवच्याच मनामध्ये ही चिंता आहे. सावी नक्की कुठे असेल आणि सावीला देखील किडनॅप केलेलं असेल तर आपण काय करणार आहोत? सिंधूने सावीला कोठे ठेवलेलं असेल? असे एक नव्हे शेकडो प्रश्न राघवच्या मनामध्ये घोळत आहेत. काही जरी झालं तर लवकरात लवकर सावीला मुक्त करणं आणि सावीचा पत्ता मिळवणं गरजेचं आहे, असंच आता त्याच्या मनाशी येत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सिंधू उठते, तेव्हा ती पाहते की राघव घरात नाहीये. तो सकाळीच लवकर कुठेतरी निघून गेलेला आहे. आपल्याला त्याला सॉरी म्हणणं गरजेचं आहे, असं ती विचार करत असते आणि दारात येऊन थांबलेले असते. तेव्हा मधू विनूला खाऊ घालत असते, पण विनू मात्र खात नसतो. "मला भूक नाहीये," असं तो म्हणत असतो आणि "मला पप्पांना भेटायचं आहे आणि त्यांच्याशी बोलायचं आहे," असं तो बोलत असतो. तेव्हा सिंधूला समजतं की विनूला देखील राघवशी बोलायचं आहे आणि ती त्याच्याजवळ जाते आणि त्याची गंमत करत असते. "तू नाही, मी अगोदर त्यांच्याशी बोलणार आहे, कारण मी दारात उभी आहे आणि तुझ्या अगोदरपासून दारात उभी आहे," असं ती त्याला म्हणत असते. तेव्हा तो म्हणतो की "नाही, मी अगोदर बोलणार आहे. मी लहान आहे ना, तर तुम्ही मला अगोदर मान दिला पाहिजे." आता या दोघांचं खोटं-खोटं भांडणच लागलेलं असतं. सिंधू मुद्दाम त्याला म्हणत असते, की "मी बोलणार" आणि तो म्हणत असतो, की "मी बोलणार." त्या दोघांचं भांडण लागलेलं असतं आणि तेवढ्यात राघव आलेला आहे. राघव मात्र फक्त विनूशी बोलत आहे. कृष्णाशी तो एक शब्द देखील बोलत नाही. तो विनूला उचलतो आणि त्याच्या रूममध्ये घेऊन जातो आणि विनूला तो शांतपणे बोलत असतो. तेव्हा कृष्णा देखील त्याच्या पाठीमागे जाते आणि राघवला म्हणते, "मला पण तुमच्याशी बोलायचं आहे." आता राघव सीरियस होऊन विनूशी बोलत असतो आणि तो विनूला सांगतो, की "तू काल दिलेली बातमी खरी आहे. मी माहिती काढलेली आहे. तुमच्या शाळेतील मुलगी मिसिंग आहे आणि तिला किडनॅप करण्यात आलेलं आहे. तीच नव्हे तर शहरातील काही मुलं गायब आहेत आणि त्यांना किडनॅप करण्यात आलेलं आहे, असं मला समजलेलं आहे." हे ऐकल्यावर सिंधूला तर मोठा धक्काच बसतो. ती मनात म्हणते, की याच मधूने आपल्या सावीला देखील किडनॅप करून ठेवलेलं आहे. पण आता ही गोष्ट मी राघवला कशी सांगावी? ती मुद्दाम राघवला म्हणते, की हा विनू काही सांगत असेल. राघव म्हणतो, "मी स्वतः जाऊन या गोष्टीची चौकशी केलेली आहे. त्यामुळे या गोष्टीमध्ये तू न बोललेलं बरं होईल." त्याने कृष्णाचं तोंड बंद केलेलं असतं. पण कृष्णाच्या मनात सावीचेच विचार येत असतात. राघव मधूला सांगत असतो, की किडनॅप करणारी गँग आता ॲक्टिव्ह झालेली आहे आणि त्यामुळं विनूला आपण लगेच माघारी पाठवायला नको आहे. किडनॅप होणारी गँग हा शब्द आता राजश्रीने ऐकलेला असतो आणि ती राघवला म्हणते, की खरंच असं झालं असेल तर विनूला पाठवूच नका. त्याचबरोबर सावीला देखील आत्ताच्या आत्ता आपल्या घरी आणा. तेव्हा मधू तो शब्द ऐकते आणि राजश्रीची समजूत काढायला लागते. ती म्हणते, की "अहो, ती आत्ताच येऊ शकणार नाही, कारण मी सकाळीच तिच्या हॉस्टेलला फोन केला होता. तेव्हा त्यांनी सांगितलं, की तिची आता परीक्षा चालू आहे आणि त्यामुळे ती येऊ शकणार नाही." तेव्हा राजश्री म्हणते, "तू फोन केला होतास? अगं, मग मला सांगायचं नाही का? मला देखील तिच्याशी बोलायचं होतं. किती दिवस झाले मी बोललेले नाहीये. तू जेव्हा फोन करशील तेव्हा मला नक्की सांग." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की काळजीत असलेली कृष्णा आता तिने हे नाटक कायमचं बंद करून टाकलेलं आहे. कृष्णाच्या नाटकावर तिने पडदा टाकलेला आहे आणि आपण सिंधू आहे हे आता राघवला स्पष्टपणे सर्वांच्या समोर सांगितलेलं आहे. "राघव, मला माफ कर, पण मीच तुझी सिंधू आहे," असं तिनं डायरेक्ट राघवला सांगून टाकलेलं आहे आणि ते सर्वांच्या समोर सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी ऋतुजा, रेश्मा आहे, राजश्री आहे आणि मधू देखील आहे. मधू जेव्हा हे सगळं काही ऐकते, तेव्हा तिच्या तर पायाखालची जमीनच सरकते. कारण ही कृष्णा नसून सिंधू आहे असं तिनं स्पष्टपणे राघवला सांगितलंय आणि तेवढ्यावरच ती थांबलेली नाहीये. तर आपल्या सावीला किडनॅप करणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून ती मधू आहे, असं देखील तिने सर्वांच्या समोर मधूचा मोठा पर्दाफाश केलेला आहे. आजपर्यंत मधूचा हा खुनी आणि किडनॅपर चेहरा कुणी देखील आणलेला नव्हता. पण कृष्णाने म्हणजेच सिंधूने स्वतःचं नाटक संपवत मधूचा हा खुनी चेहरा सर्वांच्या समोर आणलेला आहे. ही कृष्ण नसून सिंधू आहे आणि मधू किडनॅपर आहे हे ऐकल्यानंतर ऋतुजा आणि रेश्मा यांचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झालेला असतो.
ही सिंधू आहे आणि हिनं आत्तापर्यंत हे नाटक केलं होतं आणि हे सर्व नाटक तिने मधूमुळं केलं होतं, हे देखील आता सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. मधूच्या मात्र पायाखालची जमीनच सरकली आहे. आता मधू याला कसं उत्तर देईल ते आपल्याला उद्याच्याच भागामध्ये पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक